हॅलो ऑल. जो गेम आपण आत्ता बघणार आहोत तो 2021 साली झालेल्या टाटा स्टील स्पर्धेच्या 10व्या राऊंडमधला गेम आहे. खेळणारे खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला अँड्री एसिपेंको आणि काळ्या बाजूला डेव्हिड हँटन गुयारो. तर आपल्याला माहिती की एसिपेंकोने नुकतंच मॅग्नस कार्लसनला हरवलं होतं, त्यामुळे तो अतिशय चर्चेत आला होता. म्हणजेच तो या स्पर्धेमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये आहे. या सामन्यात काय झालं ते आपण बघूया. या सामन्यामध्ये तुम्हाला भरपूर थेरॉटिकल स्ट्रगल बघायला मिळेल. तर या सामन्यात पांढऱ्या खेळाडूने सुरुवात केली होती E4, उत्तर आले E5, नाईट F3, नाईट C6, बिशप B5. ही रुई लोपेज ओपनिंग आहे. A6 मॉर्फी डिफेन्स, बिशप A4, नाईट F6, कॅसल बाय व्हाईट, बिशप E7, D3, B5, बिशप B3, D6, बिशप D2, बिशप G4, C3, बिशप H5, रुक E1, नाईट A5, नाईट A5 चाल खेळून पांढऱ्या खेळाडूच्या पांढऱ्या उंटावरती अटॅक आहे. बिशप C2, C5, H3, कॅसल बाय ब्लॅक. म्हणजे तुम्ही जर या सगळ्या चाली बघितल्या तर यात वेगळी विशेष अशी कोणतीही चाल नाही. आपल्यापैकी प्रत्येकाने कधी ना कधीतरी रुई लोपेज ओपनिंग खेळलेली आहे आणि या सगळ्या चाली ज्या आहेत त्या कधी ना कधीतरी नक्की खेळलेल्या आहेत. फार वेगळं ॲज सच काहीही नाहीये. पुढची चाल होती बिशप C1, नाईट C6, नाईट B2 D2, D5, नाईट F1. तुम्ही जर बघितलं तर काळा खेळाडू जो आहे तो सेंटर ऑफ द बोर्ड मध्ये पांढऱ्या प्याद्यांवर अटॅक करतोय, पण पांढऱ्या खेळाडूने पहिल्यांदा आपला घोडा जो आहे तो B1 स्क्वेअर वरून आधी D2 स्क्वेअर वर नेला आणि D2 वरून आता F1 या स्क्वेअर वर आणलेला आहे. पुढची चाल होती D4. अजूनही ते काळं प्यादा मारलं नाही. नाईट G3 आणि नाईट G3 चाल खेळून काळ्या खेळाडूच्या पांढऱ्या उंटावरती अटॅक केलेला आहे. सो काळा खेळाडू जेव्हा सेंटर ऑफ द बोर्ड मध्ये प्यादी पुढे ढकलत होता तोपर्यंत पांढऱ्या खेळाडूने आपला घोडा जो आहे तो चांगला एका ऍक्टिव्ह स्क्वेअर वरती आणलेला आहे. पुढची चाल होती बिशप G6, बिशप D2, रुक C8, रुक C1, रुक E8, क्वीन E2, बिशप F8, क्वीन F1, क्वीन D6, रुक C2 D1, क्वीन D7, नाईट H4, क्वीन D8, नाईट F5, नाईट D7, क्वीन E1, क्वीन F6, रुक C1, नाईट B6, C4. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर आता 26 चाली झालेल्या आहेत, पण 26 चालींमध्ये अजूनही दोन्ही पैकी कुठल्याही खेळाडूने कुठलाही एक्सचेंज केलेला नाही. इवन प्यादाचा पण एक्सचेंज केला नाही. पण आता या चालीला काळ्या खेळाडूची चाल होती B टेक्स C4. फायनली पहिला एक्सचेंज झालेला आहे. D टेक्स C4, रुक B8, G3, नाईट B4, बिशप B1. कारण नाईट B4 चालीनंतर व्हाईट बिशप वरती अटॅक होता म्हणून बिशप B1, नाईट C8, नाईट टेक्स G6, H टेक्स G6, नाईट H4, क्वीन E6, किंग G2. कारण क्वीन E6 या चालीनंतर तुम्ही बघितलं तर H3 या प्यादावर अटॅक होता म्हणून किंग G2 प्यादाला सपोर्ट दिलेला आहे. ज्यानंतर नाईट D6, नाईट F3, बिशप E7, A3, नाईट C6, B4, C टेक्स B4, C5 आणि C टेक्स B4 नंतर लगेचच प्यादा एक्सचेंज न करता पहिल्यांदा काळ्या घोड्यावर अटॅक केला. नाईट B5, A टेक्स B4. म्हणजे आता असं झालेलं आहे की तुमच्या लक्षात येईल की बी आणि सी कॉलमवरची जी प्यादी आहेत ती काळी प्यादी एक्सचेंज झालेली आहेत आणि त्यामुळे पांढऱ्या खेळाडूची जी दोन कनेक्टेड प्यादी आहेत ती आता पास्ट पॉन मध्ये कन्वर्ट झालेली आहेत. सो ह्या दोन कनेक्टेड पास्ट पॉन्समुळे तुम्ही बघितलं तर पांढऱ्या खेळाडूची परिस्थिती थोडी चांगली आहे. बाकी तसं पाहिलं तर अख्ख्या गेम मध्ये तुम्ही बघितलं आतापर्यंत कोणतीही वेगळी विशेष काही चाल नाही, कोणतंही फार अग्रेसिव्ह अटॅक नाहीये, कुठलीही फार अशी डोक्याला त्रास देईल अशी खरोखरच कुठलीही फार वेगळी चाल नाहीये.
पण एकंदरीतच हे सुद्धा दाखवतंय की आजकाल जेव्हा खेळाडू चेस इंजिननी प्रिपेअर करतात त्यावेळी ते किती हायर लेवलपर्यंत प्रिपेअर करू शकतात, की इतक्या चाली खेळताना सुद्धा मोहरे एक्सचेंज न करता ते इतक्या चाली खेळलेले आहेत. पूर्वीचे काही गेम एवढ्या चालींमध्ये संपलेले असायचे, पण सध्याचे गेम एवढ्या चाली विदाऊट एक्सचेंजेस आरामात चालू शकतात. तर दोन्ही खेळाडूंचं अतिशय चांगलं प्रिपेरेशन झालेलं आहे. पुढची चाल होती बिशप F6, बिशप D3, नाईट C3, B टेक C3, D टेक C3, बिशप C4. पहिल्यांदा काळ्या वजिरावर अटॅक केला, क्वीन E7, ज्यानंतर रुक टेक्स C3. आता पांढऱ्या खेळाडूने रुक टेक्स C3 ही चाल खेळल्यानंतर तुमच्या लक्षात येईल B, C आणि D तिन्ही कॉलम जे आहेत ते आता पांढऱ्या खेळाडूसाठी ओपन झालेले आहेत. पुढची चाल होती रुक टेक्स B4. पण हे लक्षात घेऊनच काळ्या खेळाडूने लगेचच पहिल्यांदा B4 घरावरचं प्यादं मारलं, कारण त्यालाही माहिती होतं की कनेक्टेड प्यादीचं पुढे आली तर एंड ऑफ द गेम मध्ये ही कनेक्टेड प्यादी फार त्रास देतात. पुढची चाल होती बिशप D5. काळ्या घोड्यावर अटॅक आहे, नाईट D4, वजिरावर अटॅक केलेला आहे, त्याचप्रमाणे घोड्यावरही अटॅक आहे, क्वीन टेक्स A6. पांढऱ्या खेळाडूने लगेचच A6 घरावरचं प्यादं मारलं आणि तुम्ही जर आता परिस्थिती पाहिली तर पांढऱ्या खेळाडूकडे एक प्यादं एक्स्ट्रा आहे जे आता C कॉलम वरती आहे आणि ते पास पॉन आहे, ते पुढे जाऊन वजीर बनू शकतो. सो काळ्या खेळाडूला थोडी काळजी घ्यावी लागेल. पुढची चाल होती क्वीन C7. लगेचच प्यादं रोखलेलं आहे, नाईट टेक्स D4, E टेक्स D4, रुक C2, G5, क्वीन D3, बिशप E5, रुक A1, क्वीन E7, रुक A6 आणि आता पांढऱ्या हत्तीने काळ्या प्लेयरच्या कॅम्पमध्ये प्रवेश केलेला आहे, रुक F8, C6 आणि प्यादा पुढे गेलेला आहे. आता पांढऱ्या खेळाडूची परिस्थिती जास्त चांगली आहे बिकॉज पास पॉन जे आहे ते पुढे गेलेला आहे. आणि त्याचप्रमाणे जर तुम्ही परिस्थिती पाहिली तर काळा हत्ती जो आहे तो राजासोबत अडकून राहिलेला आहे. एकटा वजीर मूव्ह करतोय, पण एकटा वजीराच्या मूव्हनी फार तर फार चेक बसू शकतो, चेकमेट होऊ शकत नाही. दुसरीकडे पांढरे पीसेस जे आहेत ते बऱ्यापैकी जास्त ऍक्टिव्ह झालेले आहेत. सो ही परिस्थिती मात्र पांढऱ्या खेळाडूच्या फेवर मधली आहे. पुढची चाल होती रुक B2 B8, रुक A2. आणि ही रुक A2 अतिशय अमेझिंग किंवा अतिशय महत्वाची चाल आहे बिकॉज या चालीमुळे तुमच्या लक्षात येईल की आता A6 घरावरचा जो हत्ती आहे तो कधीही 7व्या रो मध्ये जाऊ शकतो, त्यानंतर प्यादं पुढे जाऊ शकतं. त्याचप्रमाणे उंट जो आहे तो सेंटर ऑफ द बोर्ड मध्ये असल्यामुळे सगळे व्हाईट स्क्वेअर अगदी इझिली कव्हर करतोय. आणि ह्या सगळ्यामुळे पांढरा राजा जो आहे तो अतिशय सेफ आहे, कारण त्याच्या आजूबाजूचे महत्वाचे स्क्वेअर्स आणि डायगोनल्स सगळे पांढऱ्याच मोहऱ्यांनी कॅप्चर केलेले आहेत. पुढची चाल होती रुक B2 C8. प्यादावर अटॅक आहे, रुक A7. अगदी अपेक्षेप्रमाणे रुक A7, रुक C7. काळ्या खेळाडूने हत्ती एक्सचेंजची ऑफर दिलेली आहे कारण वजिरावर अटॅक होत होता. रुक B7 आणि हा छोटासा ट्रॅप इथं पांढऱ्या खेळाडूने रचण्याचा प्रयत्न केला. तो हाच होता की समजा या परिस्थितीमध्ये काळ्या हत्तीने पांढरा हत्ती मारला असता तर प्यादाने काळा हत्ती मारला असता. आणि आता तुमच्या लक्षात येईल की वजीर ते पांढरं प्यादं मारू शकत नाही, त्याला उंटाचा सपोर्ट आहे. आणि आता कंपल्सरी राजाला एकतर 8वी रो सोडावी लागेल किंवा वजीराला मध्ये यावं लागेल जेणेकरून हे प्यादं पुढे जाऊन वजीर बनू नये. कारण तुम्ही जर पाहिलं तर उंट जो आहे तो उंट देखील काळा स्क्वेअर डेफिनेटली कंट्रोल करतोय, बट तो किती वेळ तो करत राहील याची काही गॅरंटी नाही. त्याचप्रमाणे तो कायम तिथेच अडकून राहिला तर तो दुसरे कुठे काही ऍक्टिव्हिटी करू शकणार नाही. दुसरीकडे पांढरा खेळाडू मात्र तुम्ही जर पाहिलं तर किंग साईडला सुद्धा 4 प्यादी आहेत, ती प्यादी पुढे हळूहळू ढकलून हा डाव जो आहे तो त्याच्या फेवरमध्ये फिरवू शकतो. ही जी परिस्थिती आहे ही लगेचच फार काही प्रॉब्लेम होईल किंवा लगेचच चेकमेट होईल अशी नाहीये, पण काळ्या खेळाडूसाठी खूप अडचणीची आहे. तर हे लक्षात घेऊनच
रुक B7 नंतर G6 ही चाल खेळली, लगेचच हत्ती मारला नाही. पुढची चाल होती क्वीन D2. तुम्ही जर पाहिलं तर आता G5 प्यादावरती अटॅक आहे, त्यामुळे जर वजीर बाजूला गेला तर G5 प्यादा मारलं जाईल. रुक F2 C8, रुक टेक्स C7, रुक टेक्स C7, H4, H4 चाल खेळल्यानंतर G टेक्स H4, क्वीन H6 आणि ही चाल खेळल्यानंतर काळ्या खेळाडूने आपली हार मान्य केली. त्याचं कारण तुम्ही जर बघितलं तर आत्ता परिस्थिती पाहिली तर कुठेही काळ्या खेळाडूला लगेच चेकमेट, काळा खेळाडू लगेच चेकमेट होणार नाही. पण जर परिस्थिती नीट पाहिली तर तुमच्या लक्षात येईल काळ्या खेळाडूकडे फारशा चांगल्या चाली नाही आहेत. म्हणजे एक लेट्स से की आता आपण या कंडिशन मध्ये हत्ती एक्सचेंज केला, जर हत्ती जरी एक्सचेंज केला तरीही ही अशी परिस्थिती बोर्डवर येऊ शकते की जिथे तुम्ही जर पाहिलं तर आता काळ्या राजाला चेक आहे, काळा राजा कदाचित F8 घरावर जाईल, ज्यानंतर पांढरा खेळाडू त्याला पुन्हा चेक देऊ शकतो, कदाचित पुन्हा पांढऱ्या स्क्वेअरवरती येईल, तर मग हे प्यादा देखील मारलं जाईल. आणि आता ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही पाहिलं तर एंड गेम मध्ये पांढऱ्या खेळाडूकडे 4 प्यादी आहेत, काळ्या खेळाडूकडे 2च प्यादी आहेत. सो ग्रँडमास्टर लेवलला 2 प्यादांचा ऍडव्हान्टेज आहे, जे विनिंग पोझिशन मध्ये कन्वर्ट होऊ शकतं. किंवा दुसरी कुठली चाल बघा, क्वीन H6 या चालीनंतर आता समजा लेट्स से हत्ती एक्सचेंज नाही केला, वजिरावर अटॅक केला, तरीही G6 प्यादा मारलं जाणार हे नक्की आहे, कारण उंटाने F7 प्यादा पिन केलेलं आहे. आणि यानंतर तुम्ही, मी मगाशी दाखवलं तसं क्वीन एक्सचेंजची जरी ऑफर दिली आणि से अगदी क्वीन एक्सचेंज जरी करून टाकली तरीही एंड गेम मध्ये पांढऱ्या खेळाडूकडे 4 प्यादी आहेत, काळ्या खेळाडूकडे 3च प्यादी आहेत, अपोजिट कलर बिशप्स आहेत. सो ही परिस्थिती सुद्धा पांढऱ्या खेळाडूच्या फेवर मधली आहे. किंवा अजून कुठलंही व्हेरिएशन तुम्ही ट्राय करून बघा. राजा जो आहे तो कुठेही हलूच शकत नाही, त्याच्यामुळे G6 प्यादं मारलं जाणार हे ऑलमोस्ट निश्चित आहे. अगदी प्यादाने जरी प्यादं मारलं तरीही पुन्हा प्यादं मारलं आणि आता सडनली परत तुमच्या लक्षात येईल G6 प्यादं मारलं जाणार हे नक्की आहे. वेगळी कुठली चाल खेळायची म्हटलं तर काळ्या खेळाडूकडे फार चांगली चाल ॲज सच कुठलीच नाहीये. गेम भरपूर वेळ लांबू शकतो, पण काळा खेळाडू जो आहे तो जिंकणं थोडं अवघड आहे. पांढऱ्या खेळाडूचा एक फायदा म्हणजे सेंटर ऑफ द बोर्ड मध्ये बिशप आणि प्यादांचा हा जो डायगोनल क्रिएट झालेला आहे, त्या डायगोनलमुळे त्याच्या हत्ती आणि वजिराच्या हालचालींवरती खूप रिस्ट्रिक्शन्स आलेली आहेत. आता या परिस्थितीमध्ये सुद्धा काय चांगली चाल खेळणार थोडं समजणं अवघडच आहे. लेट्स से वजीर एक्सचेंज, बट अगेन प्यादा मारलं जाईल, ज्यानंतर वजिरा वजिरी जरी करायची झाली तरीही पांढऱ्या खेळाडूला त्याची काही गरज नाही. सॉरी, पांढऱ्या खेळाडू वजिरा वजिरी करायची, या परिस्थितीत पांढरा खेळाडू वजिरा वजिरी करेल, ज्यानंतर ही अशी परिस्थिती बोर्डवर येईल जिथे पुन्हा एकदा 2 प्यादी विरुद्ध 3 प्यादी. तर एकंदरीतच क्वीन H6 या चालीनंतर डाव खूप लांबू शकतो, व्हेरिएशन्स खूप वेगवेगळी होऊ शकतात, बट कुठल्याही केसमध्ये पांढरा खेळाडू हा जास्त फेवरेट होता. म्हणूनच क्वीन H6 चालीनंतर काळ्या खेळाडूने आपली हार मान्य केली होती आणि पुन्हा एकदा एसिपेंकोने हा डाव जिंकलेला आहे. सो आय होप तुम्हाला हा गेम आवडला असेल तर जरूर शेअर करा. मी अजूनही चांगले चांगले गेम्स घेऊन परत येईन. धन्यवाद.